हे गाइज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सो आजचा जो ब्लॉग आहे तो स्पेशल असणार आहे. ह्यासाठी मी मागचे 2-3 वीक इंस्टावरती काही पोस्ट केले होते मार्गशीर्ष महिन्या रिलेटेड, लाईक देवीला कसं सजवतात ते, आणि त्याचा खूप छान प्रतिसाद आला आणि लोकांनी मला असे भरपूर कमेंट्स केले की ती साडी तुम्ही देवीची साडी कशी नेसवतात, देवीला कसं सजवतात ते तुम्ही थोडं डिटेलमध्ये सांगा. इंस्टावरती तेवढं 1 मिनिटामध्ये कॅप्चर करणं पॉसिबल नाही आहे. सो मी हा ब्लॉग स्पेशली त्यासाठी बनवत आहे. सो या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी देवीला कसं सजवतो, कशी साडी नेसवतो हे पूर्ण डिटेलमध्ये समजेल. सो भेटूया. सो गाईज, मम्मीने मला काही लिस्ट दिली होती शॉपिंगसाठी. तीच मी पिशवी घेऊन आता अंधेरी वेस्टमध्ये शॉपिंगला जातो आहे. पिशवी घेऊन आता मी चाललो आहे मार्केटला. मार्केट मला काही सामान घ्यायचं आहे बेसिक. ते सामान घेऊन मी परत घरी येणार आहे आणि बाकीची तयारी करणार आहे. ऑलवेज ट्रॅफिक. सकाळी जा, दुपारी जा, कधीही जा. मार्केटमध्ये आलेलो आहे आणि मला जे शॉपिंग करायचं होतं तिथं काही वस्तू मागवल्या होत्या. त्या वस्तू मी घेतल्या 1, 2, 3, 4. त्यांनी मला लहान मुलांच्या काही वस्तू आणायला सांगितल्या होत्या. सो मी तेच सिलेक्ट करतो की काय घ्यायचं आहे. सो मी एवढ्या वस्तू काढलेल्या आहेत, त्यातलंच काहीतरी घेणार आहे. पेन्स, क्लिप्स, टिकलीचे पॅकेट्स आणि दिस ब्युटिफुल हेअरबँड्स मी छोट्या छोट्या मुलींना देण्यासाठी घेतलेले आहेत, जे मम्मी पूजते आज. पाहू शकता खूप सुंदर सुंदर गोष्टी आहेत लहान लहान मुलींसाठी, आणि त्या ह्या गोष्टी बघून खूप जास्त खुश होतात. घेतलेलं आहे लहान लहान मुलींसाठी. हे आहे हेअरबँड्स, क्लिप्स, टिकेट्स म्हणतो. मी ऑलमोस्ट घेतलेलं आहे मला जे पाहिजे होतं ते. आणि आता मला पानं घ्यायची आहे थोडीशी. सो मी तिथे आलो आहे घ्यायला पानं देवीसाठी. फोन झाली आहेत. आता फ्रेश फुलं बघूया, जर भेटली तर ठीक आहे. नाही तर मी काल रात्री घेऊन आलो होतो, सो ती पण चालते. मार्केटच्या थोडंसं पुढे गेलं तर तिथे एक छोटंसं फुल मार्केट आहे, सो तिथे बघूया. एकदम सी फ्लावर्स, छान छान फुलं. मला नको आहेत ही फुलं, मला थोडंसं काहीतरी वेगळं हवं आहे. बघतो पुढे. मला पाहिजे तशी फुलं नाही मिळत, सो तरी पण ट्राय करतो. जर मिळाली तर ठीक, नाही तर काही प्रॉब्लेम नाही. मी काल ऑप्शनमध्ये बरंच काही घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये फुलंसुद्धा घेतली होती. बघूया, जर मिळाली तर ठीक, नाही तर असं काही एवढं हे नाही आहे. मी ऑप्शनली बघत होतो. जर फुलं सापडलीच नाही तर मी विचार करतो गुलाबाच्या पाकळ्या किंवा गुलाब घेऊ, सो त्यापासून काहीतरी वेगळं बनवता येईल. सो इथे एक छोटंसं मंदिर आहे. त्या मंदिराकडे मला गुलाबाची फुलं फ्रेश दिसत आहेत, सो मी तिथे बघू शकतो. फ्लावर्स मिळालेले तिकडून, पिंक फ्लावर्स आणि येलो फ्लावर्स. ती मला हवी होती की कॅन सी. सो माझं ऑलमोस्ट सगळं काम झालेलं आहे. मला फुलं पाहिजे ती फुलं मिळाली आणि डेकोरेशनसाठी मला काही साहित्य पाहिजे होतं ते घेतलं. लहान मुलांसाठी जे साहित्य घ्यायचं होतं ते घेतलं. तसं ऑलमोस्ट माझं सगळं शॉपिंग झालेलं आहे. जे ऑलमोस्ट सगळी शॉपिंग झालेली आहे. मी सगळे फुलं आणि ते जे मला हवं होतं सगळं साहित्य मी घेऊन आलेलं आहे. आणि मग आता आपण पूजेची तयारी करूया. मम्मीने सांगितलेलं मी सगळं ऑलमोस्ट आणलेलं आहे. फुलं मला जी हवी होती ती 2 रंगाची मिळालेली आहेत. सो आणि आता आपण पूजेची तयारी करूया. लेट्स गो. पेपरमुळे खूप छान असा लुक आलेला आहे याला आणि सुंदर दिसतं आहे. आणि आमची वेणी रेडी झालेली आहे आणि खूप सुंदर दिसते. आता मी हे बॅकग्राऊंड बनवून घेतलेलं आहे. जे खूप जास्त आधी होतं ते खूप जास्त सिम्पल वाटत होतं, सो मी याला असं छान असं मॉडिफाय केलं आहे थोडंसं साईडनी फोम शीट लावून. आणि ॲट द सेम टाईम मी वेणी पण बनवून घेतली आहे जी मला हवी होती. आणि आज आहे मी माझ्या देवीला हा रंगाची साडी नेसवणार आहे. सो आणि मी एक छोटासा चोकर मला जो आवडला होता मी मार्केटमध्ये, मला हा खूप सुंदरसा असा चोकर दिसला जो मी घेतला होता. सो आता मी हा थोडीशी चमकी लागलेली आहे हे डेकोरेशन बनवताना. म्हणजे बॅकग्राऊंड खूप जास्त सिम्पल होता,
सो मला त्याला थोडासा मॉडिफाय करायचा असल्यामुळे मी त्याला असं फोम पेपरनी असं त्याची बॅक आउटलाईन अशी छान करून घेतली आहे. सो ते खूप सुंदर वाटतं आहे. आणि सेम टाईम मी ते वेणी पण बनवले, तुम्ही पाहू शकता. ही वेणी खूप सुंदर दिसते. मला अशी थोडीशी मोठी हवी होती ह्या टायमाला, सो मी फ्लावर्स आणून मी याची छान अशी वेणी बनवली. आणि आज देवीला मी हा जांभळ्या रंगाची साडी नेसवणार आहे, जी मी कालच बाय केली होती. ॲक्च्युली माझ्याकडे वेळ नव्हता 4 साड्या बाय करायच्या, तो मी लास्ट गुरुवारची साडी मला डिफरंट घ्यायची होती, सो मी ही घेतली आहे. मग आपण आता करूया सुरुवात देवी सजवण्यासाठी. सो चलो, मी लाल कपडा बांधलेला आहे. आता ह्याच्यावरती मी रांगोळी काढणार आहे आणि ऑलमोस्ट सगळं साहित्य मी काढून ठेवलेलं आहे. तुम्ही स्पेशल असा हा मुखवटा जो मी दादर मार्केटमधनं घेतला होता आणि जो खूप सुंदर आहे. तुम्ही पाहू शकता. मी त्याच्यावरती असे मी थोडंसं क्रिएटिव्हिटी केलेली आहे. त्यावरती मी केस लावलेले आहेत आणि हे आयलॅशेस लावले आहेत. सो त्यामुळे तो हुबेहूब सुंदरच वाटतो आहे चेहरा. आणि मला खूप जणांनी विचारलं होतं आणि त्यानंतर ॲक्च्युली हे हात आणि पाय जे मला खूप जणांनी विचारले होते. मुखवट्याचा रंग जो आहे जो ह्या हाताला मॅच होत नव्हता, त्यामुळे मी असं त्याला रिपेंट केलं आहे, ज्यामुळे हा खूप रिअलिस्टिक हात वाटत आहेत देवीचे. आणि त्याचबरोबर माझे ऑलमोस्ट सगळ्या वस्तू मी काढून घेतलेल्या आहेत, जो आता इथे मांडायच्या आहेत. सो कळस मांडून घेतलेला आहे आणि त्याबरोबर हा बांधून पण घेतलेला आहे, कारण की कळस थोडासा लूज होतो समटाईम्स. तर हा इथे घट्ट बसण्यासाठी, कारण का आपल्याला त्याच्यावरती साडी नेसवायची असते, त्यामुळे हा व्यवस्थित बांधलेला आहे. आणि मागे हा माझ्या इकडे स्टँड आहे, ज्यामुळे मी तिथे प्रॉपर असे हात बसू शकतो. सो तोही स्टँड ह्याच्यावर बांधून घेतलेला आहे. आता पुढची प्रोसेस घेतलेला आहे साडीचा. आणि त्याच्यानंतर आपण हे बाकीच्या साडीची प्लेट्स करून घेणार आहोत. सो पदर इम्पॉर्टंट असतो, ज्यामुळे साडी खूप व्यवस्थित बसते. सो मी पहिला पदर काढून घेतलेला आहे. सो आता मी साडीचे प्लेट्स काढणार आहे. साडीची घडी खूप छान असल्यामुळे ऑलरेडी बाकी सगळ्या त्या व्यवस्थित त्याच्या घड्या बसतात आहे, बघू शकता. हे मला एवढी मेहनत करावी लागत पूर्ण. हे जे आपण पाहू शकता, मी हे 2 अशी प्लेट्स प्रॉपर करून घेतलेल्या आहेत, खालून आणि हे पूर्ण निऱ्या काढून ज्या प्रॉपर अशा निऱ्या काढायच्या आहेत, ज्यामुळे आपल्याला हे बसतं. आणि हा आहे खालचा जो आहे तो पदर, म्हणजे पूर्ण साडी मी अशा पद्धतीने फोल्ड केलेली आहे, ज्यामुळे आता आपण ड्रॅप करून पाहू शकता. मी ह्याच्या दोन्ही साईडला व्यवस्थित अशा पिना लावलेल्या आहेत. पूर्ण साडी अशी फोल्ड केलेली आहे. आणि आता ह्याचा आपण पदरही सुद्धा काढलेला आहे, म्हणजे पूर्ण साडी आता प्रॉपर गडी झालेली आहे. आणि आता ह्याच्यानंतर आपण व्यवस्थितपणे साडी नेसवू शकतो. सो या प्लेट्स व्यवस्थित येणं खूप इम्पॉर्टंट आहे जेव्हा तुम्ही साडी नेसवता. सो आपण आता साडी नेसू. जे पिन्स आहेत ते प्रॉपर समोर आला पाहिजे आपल्याला. त्यासाठी मी मागून व्यवस्थित कळसाच्या पुढपर्यंत घेतो आहे. तुम्ही पाहू शकता त्या व्यवस्थित अशा फुलून आलेल्या आहेत. सो इथे मी आता प्रॉपर साडी घेऊन दोन्ही साईडच्या इथे पिना लावून घेतलेल्या आहेत. आणि हे पिना मी लॉक ठेवलेले आहेत, जे आपण नंतर उघडणार आहोत. आणि आता आपण पदर काढणार. सो पदरसाठी जो आपण मागचा कट्टा घेतला होता त्यालाच आपल्याला पूर्ण फिरून घ्यायचा आहे ह्या साईडला. सो त्याच्या आधी आपण देवीचे हात अटॅच करू. देवीचे हात. सो जो आपण सगळ्यात आधी ब्लाऊज कट करून घेतला आहे त्याचे डबल फोल्ड करून आपण त्याच्यावरती हे ब्लाऊज छानपैकी गुंडाळून घेणार आहोत, ज्यामुळे एक छान असा ब्लाऊजला सुंदरसा लुक येतो. एक्स्ट्रा कपडा जो आहे आपण फोल्ड करून घेणार आहोत. त्यावरती आपण एखादी छोटीशी पिन लावून त्याला पिन बरोबर लॉक करून घेणार आहोत, जेणेकरून ते हलणार नाही. पाहू शकता मी व्यवस्थित एक ब्लाऊजच्या हात लावलेला आहे. आणि जो पुरलेला दुसरा जो छेडा आहे त्याला मी सेम तसंच करायचं आहे. सो मेक शुअर की तुमचा हात कोणत्या साईडचा आहे. जसं की हा आशीर्वादचा हात आहे, हा राईट हँड आहे. सो लेफ्टला मी सेम करायचा आहे. आपला हात प्रॉपर बघून घ्यायची, ब्लाऊजचा जो एंड आहे तो बघून. त्याच्यानंतर आपण जो हा दुसरा हात आहे त्याला तशाच पद्धतीने लॉक करणार आहोत. एक डबल फोल्ड मारून उरलेला जो कपडा आहे, जर तुम्हाला पूर्ण कपडा जरी हवा असेल तरी तुम्ही असं व्यवस्थित गुंडाळू शकता. आणि इथे फोल्ड येते, त्यामुळे आपल्याला ह्याला डबल करूनच करायचं आहे. कट केल्यानंतर ब्लाऊजचा जो स्टार्टिंगचा पार्ट आहे त्याला धरून ब्लाऊज व्यवस्थितरित्या गुंडाळून घ्यायचा आहे.
ब्लाउज एकदम घट्ट बसतं आणि कुठेही डबल फोल्ड येत नाही. व्यवस्थित हात बसलेला आहे आणि ब्लाउजचा जो एंड आहे तिथे एक छोटीशी पिन लावणार आहे, जेणे की ब्लाउजचा जो कपडा आहे निसटणार नाही आणि त्याचबरोबर ब्लाउज घट्ट बसून राहील. पाहू शकता आता दोन्ही हात व्यवस्थित असे बसलेले आहेत. आता आपण हा एक आपल्याला उरलेला जो पार्ट आहे त्याप्रमाणे म्हणून ह्याला व्ही शेपमध्ये फोल्ड करायचा आहे. तुम्ही पाहू शकता एक साईड आलेली आहे, तशीच दुसरी साईड आपण ह्याला व्ही शेपमध्ये फोल्ड करणार आहे. जेणे की हे व्यवस्थित बसतं आणि दोन्ही हाताचे स्टँड पण जे आहे ते टाकले जातात. हा पिन घेऊन मी हा मध्यभागी लावणार आहे, ज्याने की ब्लाउजचा जो पार्ट आहे तो व्यवस्थित बसलेला आहे. ट्राय करा थोडीशी मोठी पिनच घ्या, ज्याने की पूर्णपणे आत जाते आणि व्यवस्थित ब्लाउज तुम्हाला व्ही शेप तुमचा प्रॉपर येतो. आता आणलेला आहे जो कपड्याचा आहे, ही जी साडी आहे त्या साडीवरती मला हा कमरपट्टा इथे लावून घ्यायचा आहे, त्यामुळे ही साडी वर होत नाही. या साडीच्या बरोबर मी गेला घेतो कमरपट्टा मागे बांधून घेतो, त्यामुळे साडी व्यवस्थित पाहू शकता. हा साडीचा हात व्यवस्थित बसलेला आहे आणि हा पिना इथे आपण प्रॉपर पिन लावून घेणार आहोत, त्यामुळे साडी वर खाली होणार नाही. सो आपले हात लावून झालेले आहेत प्रॉपर. आता आपण लावणार आहोत पाय. थोडं जवळ येऊ. सो ही जी पिन आपण लावली होती हिऱ्यांच्या, त्या दोन्ही पिन आपण असं ओपन करून घेणार आहोत, ज्यामुळे आपल्या निऱ्या व्यवस्थित फुटतील. व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे, त्यामुळे छान असा लुक येतो. पाहू शकता मस्तपैकी लुक आलेला आहे. छान पसरून घ्यायचे आहे. निऱ्या पसरून झाल्यानंतर दोन्ही साईडला जो एक्स्ट्रा कपडा आहे त्याच्यामध्ये आपण पाय लावून घेणार. मेक शुअर तुमचा पाय बरोबर दिशेचा असला पाहिजे. जसं की आता हा पार्ट आहे, हा पार्टमध्ये मी हाताला वरती घेऊन त्याच्या खाली प्रॉपर असा हा पाय ठेवून पायाला साडीच्या इथे मी अटॅच करणार अशा प्रकारे. आणि बाकीच्या याच्यामध्ये त्याला व्यवस्थित फिनिश करायचं, त्यामुळे तो पाय हलणार नाही. अशा पद्धतीने लावून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण इथे वरती हात अटॅच करून त्याला व्यवस्थित पिन करणार आहोत. पण मला दुसऱ्या साईडचा मेजर घेण्यासाठी मी हा दुसरा पाय लावतो आहे. सो या हाताच्या खालीच हा जो वरचा पार्ट आहे, जो वरचा साडीचा साईड आहे, त्यालाच मी त्याच्यामध्येच हा पाय टाकून इथे फिलअप करून घेणार आहे. त्याच्यात थोडंसं टाईट झालं पाहिजे, त्यामुळे व्यवस्थित पाय बसतो. ते अशा पद्धतीने मी पाय बसवणार आहे. आणि हे घेऊन आपण इथे फिरून व्यवस्थित ह्या साईडला आपण एक पेन लावून घेणार आहे. आपण ज्वेलरी घालून घेतलेली आहे, पाय व्यवस्थित लावले तुम्ही बघू शकता. पाय व्यवस्थित बसलेले आहेत आणि या निऱ्यानंतर मग आपण हळूहळू असं खोलून घेणार आहोत, ज्यामुळे ते पसरलेले व्यवस्थित वाटतात. आणि आता हे पाहू शकता ही ज्वेलरी आणि हात लावल्यानंतर खूप सुंदर वाटत आहे. आणि आता त्याच्यावरती आपण नारळ लावणार आहोत. तुम्ही पाहू शकता पूर्णपणे देवी रेडी झालेली आहे. दागिने आणि ही जी वेणी मी बनवली होती मगाशी तुम्ही पाहिली, ती मी ह्या साडीला कॉम्प्लिमेंट कलर्स म्हणून मी घेतले होते, येल्लो आणि पर्पल. आणि आता एकदम देवी सुंदर दिसते. आणि ह्या पुढची पूजा आता माझी मम्मी करणार. आता आहे कन्यापूजन. सो आमच्याकडे खूप साऱ्या कन्या आलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. से हाय 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 हाय. सो ह्या आहेत छोट्या छोट्या कन्या आणि मम्मी त्यांचं कन्यापूजन करते.
जो सगळ्यात पहिला खीर संपवणार त्याला गिफ्ट मिळेल. कॉम्पिटिशन स्टार्ट. हळू हळू हळू. थँक्यू बोला. मामाला थँक्यू बोला. कन्या शोधायला लागला नाही मला आहे. आणि मी आता या कन्यांकडनं ब्लेसिंग्स घेणार आहे. आशीर्वाद. सो आजचा व्लॉग मी इथेच संपवतो आहे. तुम्ही पाहू शकता माझ्या देवीचं लुक किती सुंदर आणि खुलून आलेलं आहे. आणि मी ऑलमोस्ट मॉर्निंगपासून थोडीशी मेहनत करत होतो या गोष्टीसाठी. आणि मला जो रंग हवा होता लास्ट गुरुवारी घालण्यासाठी देवीचा, तो ॲज इट इज मिळालेला आहे. आणि तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी देवी दिसते. आणि मी जी बनवलेली वेणी आहे ती पण खूप छान दिसते. आणि मी आता थोडंसं दमलेलो आहे. सो आजचा व्लॉग मी इथेच एंड करतो आहे. तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला साडी ड्रॅपिंग कशी वाटली, म्हणजे तुम्हाला हेल्प झाली की नाही या गोष्टीची. आणि भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.